आपल्यासोबत परभणीचे आमदार राहुल पाटील जी आहेत, राहुल पाटील जी नेमकीच उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये बैठक संपलेली आहे। त्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित होते। तुम्ही त्याच्यामध्ये अनुपस्थित होतात, नेमकं कारण काय त्याच्या पाठीमागे? असं आहे की कालच 2 दिवसापूर्वीच निवडणूक झाली विधान परिषदेची आणि मतमोजणी होती। आज काउंटिंग असल्यामुळे आम्ही इथं थांबलो होतो आणि खऱ्या अर्थानं ही जागा आम्ही अतिशय जिगरीनं ताकदीनं लढलो होतो। म्हणून आमचे 45च फक्त नगरसेवक असताना सुद्धा आम्ही 159 पर्यंत मजल मारलेली आहे। आमचे खासदार आमच्याबरोबर नसताना, काँग्रेसनं बंडखोरी केली असताना सुद्धा आमच्या नगरसेवकांनी सन्मान्य आमचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदरसुद्धा माझ्याबरोबर आहेत आणि आम्हाला आशा होती की आमची ही जागा निघेल, पण ठीक आहे, थोड्याच्या फरकानं आम्ही इथं विजय होऊ शकलो नाही आणि त्या मोजणीसाठी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर मी इथं थांबलो होतो, त्यामुळे आज पोहोचू शकलो नाही। आणि शनिवारी सन्मान्य पक्षप्रमुख आमचे उद्धव साहेबांचा परभणीमध्ये दौरा लागलेला आहे, ते शुक्रवारी मुक्कामी इथे येत आहेत। शनिवारी सकाळी आमचे कार्यकर्त्याचे मेळावा इथं आम्ही आयोजित केलेला आहे, त्यामुळे मी मुंबईला जाऊ शकलो नाही। आणि पूर्वी मी तशी कल्पनासुद्धा पक्ष कार्यालयात कालच दिलेली होती की मी आज येऊ शकणार नाही। आपण बघतोय की खासदार फुटलेत, आता आमदारही फोडण्याचं एक ऑपरेशन राबवलं जाणार आहे असे दावे केले जातात। नाही, आता खासदार फुटले तर खासदारांचं, काही लोकांचं मी स्टेटमेंट ऐकलं की विकासासाठी आम्ही जातोय म्हणून। मग विकास काय विरोधात राहून होऊ शकत नाही का? मग तुम्ही ज्या 18 लाख लोकांनी, 19 लाख लोकांनी तुम्हाला मतदान केलं, त्यांना तुम्ही विचारलं होतं का? त्यांचा मताचा अपमान तुम्ही केलेला नाही का? आणि कोणाच्या विकासासाठी तुम्ही गेला आहेत हे सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे। म्हणून विकासाच्या गप्पा कोणी मारू नयेत। खऱ्या अर्थानं ती कशा प्रकारची बंडाळी आहे किंवा कशा प्रकारची बंडखोरी आहे, तुम्ही सगळ्यांनी गद्दारी आहे, हे सगळ्यांच्या नजरेत आलेलं आहे। आणि काय व्यवहार झाला आहे हे काय आता सांगायची गरज नाही। आमदार कोणीही जाणार नाही, आमदारांची गॅरंटी आम्ही घेतो, कारण विधिमंडळात आम्ही बरोबर असतो। आता हे अफवा आहे की खासदार गेले तर आमदार जातील, पण मी तुम्हाला म्हणजे आश्वस्त करू इच्छितो की आमचा कोणताही आमदार शिंदे गटात किंवा इतर गटात जाणार नाही। आमदार संतोष बांगरांनी दावा केला होता की 14 आमदार संपर्कात आहेत। आता संतोष बांगर किती मोठे आमदार आहेत, त्यांनी काय दावा केला हे मी काही सांगू शकणार नाही। पण मलासुद्धा माझी 3री वेळ विधानसभेमध्ये जाण्याची, माझ्या नजरेनुसार असा कोणताही आमदार नाही की जे उद्धव साहेबांवर नाराज असेल किंवा आमच्या पक्षावर नाराज असेल। शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आपल्याला लढायचं आहे आणि ज्या प्रकारच्या योजना ह्या शासनानं आणलेल्या आहेत किंवा ज्या प्रकारचं आता त्यांनी ठरवलं आहे की आता पुढे निवडणुका झाल्या नाही पाहिजे, विरोधकाला उमेदवारच सापडला नाही पाहिजे, तर जनता कोणाला निवडून देणार आहे? म्हणून जनतेमध्ये एक चीड निर्माण झालेली आहे आणि निश्चित आम्हाला याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही। आजच्या बैठकीला तुम्ही गैरहजर होते, उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीशी काही बोलणं झालं होतं का? मातोश्री पूर्वीच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी कालच कल्पना दिली होती की आज अशा प्रकारची आमच्या इथली निवडणूक झाल्यानंतर त्याची मतमोजणी होती आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा दौरा लागलेला आहे, त्याची मला तयारी करण्यासाठी मी आज इथं थांबलेलो होतो। आणि अशा प्रकारचा गैरसमज करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, यातून कोणालाही काही लाभ होणार नाही। शेवटी एक संघ होऊन आम्ही जे काय आमच्या समोर संकट आलेलं आहे, या संकटाचा सामना आम्ही उद्धव साहेबाच्या पाठीशी राहून त्यांच्याबरोबर राहून त्यांना ताकद देण्याचं कामच आम्ही सगळे आमदार करणार आहोत। कायम सोबत राहणार उद्धव ठाकरेंसोबत? कायम सोबत म्हणजे मरेपर्यंत आम्ही उद्धव साहेबाबरोबर राहणार। आम्ही कुठं जाणार आहेत? आम्ही 3री टर्म आहे माझी, आता कुठं जायची आम्हाला गरज नाही। आम्हाला जेवढं दिलेलं आहे तेवढं खूप झालेलं आहे, आम्ही घरी बसू। काही सगळेच लोक आमदार आणि सगळेच लोक खासदार होत नसतात। राजकारणामध्ये लोक समाजसेवेसाठी आहेत, आमच्या हातून खूप समाजसेवा झाली। यानंतर जर ईश्वरची इच्छा असेल, ईश्वराची, तर आमची यानंतरसुद्धा समाजसेवा करू। आणि जर जनता म्हणली घरी बसा तर घरी बसू। खासदार संजय जाधव परभणीत येत आहेत, बंडखोरीनंतर पहिल्यांदा येतात, तुम्ही भेट घेणार आहेत का त्यांची? नाही, आमचा भेट घेण्याचा काय संबंध आला? त्यांनी एक वेगळी धारेचा विचार त्यांनी स्वीकारलेला आहे, ते त्यांना लख लाभो। आम्ही आमचा पक्ष सांभाळू, पक्षाच्या माध्यमातून ज्या काय अडीअडचणी जनतेच्या निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असेल, कशा प्रकारचा कोणत्या दिशेनं महाराष्ट्र चालला आहे तुम्हालाही माहिती, म्हणून यावर जास्त बोलण्याची काय मला वाटत नाही गरज आहे म्हणून। तर हे आमदार राहुल पाटील होते आणि त्यांनी टीव्हीशी बातचीत केली आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर रुंडा, टीव्ही मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।